सर्वांनाच माहीत आहे की शंकर महाराज सिगरेट पितात. हो, शंकर महाराज हे सिगरेट पितात. त्याचबरोबर काही ठिकाणी अशा अफवा देखील आहेत की ते सिगरेट, दारू, चरस, गांजा हे देखील ओढतात. तर आपण सगळ्यात आधी बघूया की ते सिगरेट का ओढतात. तर असं म्हणतात की आपल्या भक्तांच्या प्रारब्धामधील जे काही कर्म आहे ते जाळून टाकण्यासाठी, त्याचबरोबर त्यांच्या आयुष्यामधील जे काही संकट आहे त्याचा नाश करण्यासाठी बाबा सिगरेट ओढतात. आणि दुसरा असा प्रश्न की बाबा चरस, गांजा, अफू, दारू पितात का? तर हो, जगाच्या कल्याणासाठी सुद्धा ते हे करत होते. कारण ज्यावेळी त्यांच्यावरती असे काही आरोप केले गेले तेव्हा साधूंनी सांगितलं की ज्या व्यक्तीच्या कुंडलिनी शक्ती जागृत असतात त्यांनी कितीही सिगरेटचं किंवा इतर काही गोष्टींचं मद्यपान केलं तरी देखील त्यांना त्या गोष्टीची नशा चढत नाही. यावरून त्यांनी बाबांची परीक्षा घेण्याचं देखील ठरवलं. तर बाबा हे साक्षात महादेवाचे अवतार होते आणि त्यांनी हिमालयामध्ये जाऊन आपली कुंडलिनी शक्ती जागृत केली होती. त्या दिवशी त्यांनी अतिशय उच्च कोटीची आणि उच्च स्तरापर्यंत संपूर्ण प्रकारचं मद्यपान केलं, पण त्यांना क्वचित देखील नशा झाली नाही. यावरूनच हे सिद्ध होतं की बाबा ज्या काही ह्या गोष्टी करतात त्या फक्त भक्तांच्या कल्याणासाठी असतात. श्री स्वामी समर्थ.